हॅलो एव्हरीवन, आजची आपली रेसिपी आहे गव्हाची खिचडी. गव्हाची खिचडी हे नाव ऐकताच काही जण व्हिडिओ स्किप करतात, पण आजची रेसिपी पाहिल्यानंतर तेच लोक रिपीट करून खातील. ही गव्हाची खिचडी इतकी टेस्टी आहे की ज्यांना खिचडी हा प्रकारच आवडत नाही त्याही लोकांना तो आवडायला लागेल. तर आजची ही गव्हाची खिचडी ही रेसिपी फार युनिक आहे, परंतु त्याचबरोबर त्याला आपल्या पारंपरिक सुंदर अशा चवीचा टच पण आहे. सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला मग या युनिक रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण इथे बघणार आहे. तर सर्वात आधी आपण एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक वाटी आपण गहू घेतले आहे आणि त्याच वाटीने आपण पुढलं साहित्य पण कंटिन्यू केलेलं आहे. सो त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी आपण इथे घेतलेली आहे मूग डाळ, त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण खिचडी इथे करणार असल्यामुळे आपण तिथे तांदूळ घेणार आहोत. पण याची स्पेशल जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ती गव्हाची खिचडी करणार आहोत. सो एक वाटी आपण इथे गहू घेतले आहे. या सर्व साहित्यांना व्यवस्थित धुवून त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये 7 ते 8 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमीत कमी 10 शिट्ट्या तुम्ही काढून घ्या, कारण की हे सर्व जे आहे डाळी तांदूळ ते लवकर शिजतात. त्या मानाने गहू शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण कमीत कमी 9 ते 10 शिट्ट्या आपण इथे घेऊ शकतो. सो चला मग आपण सुरू करूया. खोलेलं साहित्य सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला आता स्वच्छ 3-4 पाण्याने इथे धुवून घ्यायचं आहे. हे मी इथे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला इथे पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे, कारण यामध्ये गहू असल्यामुळे त्याला पाणी जास्त लागणार आहे. त्यामुळे थोडं जास्त पाणी घेऊन आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे कमीत कमी 8 ते 9 किंवा 9 ते 10 शिट्ट्या कुकरच्या घ्यायच्या आहे. आता असं आपण याला कुकरमध्ये लावून घेणार आहोत आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे पूर्ण 9 ते 10 किंवा 8 ते 9 आपल्याला इथे शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि डाळी आपण एकत्र केल्या होत्या आणि ते कुकरमध्ये लावून घेतलं होतं. ते शिजल्यानंतर पूर्ण मिश्रण या प्रकारे दिसेल. ओके, जर ते तुमचं शिजलेलं मिश्रण थोडं घट्ट असेल तर तुम्ही त्याला तडका देताना किंवा फोडणी देताना तुम्ही त्याला थोडंफार पातळही करू शकता. आता आपण इथे हे साहित्य इथे पूर्ण घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी आधी दाखवलंच आहे. तर आपण आता इथे तडका करून घेऊ. तर सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये साजूक तूप टाकायचं आहे. त्यानंतर कमी फ्लेमवर, एकदम कमी फ्लेमवर आपल्याला इथे जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते आपण थोडे इथे रोस्ट करून घेऊया हलके, जेणेकरून आपल्याला जी ड्रायफ्रूटची टेस्ट आहे ती थोडी कच्ची अशी येणार नाही आणि त्याचा स्मेल जो असतो एक कच्चेपणाचा तो पण इथे राहणार नाही. सो थोडे 5 मिनिटापेक्षा कमी पण याला आपण थोडा असं रोस्ट करून एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता आपण इथे तूप घातलेलं आहे. गोडाची फोडणी आहे, त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला याच्यामध्ये 2-3 विलायची आणि थोडी एक विलायची आणि लवंग जर टाकत असाल तर एक वेगळी टेस्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर आता डायरेक्ट आपण इथे जे हे मिश्रण आहे जे शिजवून घेतलेलं आहे 8-9 शिट्ट्यांमध्ये ते ऍड करायचं आहे डायरेक्ट तुपामध्ये. याला सर्व तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की हे मिश्रण आपण जे कुकरमध्ये शिजवताना पाणी ऍड करतो त्यानुसार थोडं पातळ किंवा घट्ट होऊ शकतं. त्यामुळे जर इथे तुपामध्ये आपण फोडणी टाकल्यानंतर जर तुम्हाला ते घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी पण ऍड करून त्याला थोडं पातळ करू शकता. आता आपल्याला इथे मोठ्या फ्लेमवर याची थोडंफार एक उकळी काढून घ्यायची आहे. आता आपण इथे बघू शकतो की छान थोडी एक उकळी सारखं किंवा तो असा शिजत आहे. तर या स्टेजला आपल्याला फ्लेम थोडी कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी साखर काढून ठेवलेली होती ती मी ऍड करणार आहे. तुमच्या चवीनुसार टेस्टनुसार
तुम्हाला किती जास्त गोड कमी गोड लागतं त्यानुसार तुम्ही इथे साखर ऍड करू शकता। तर मी इथे आता साखर पूर्ण ऍड करून घेतलेली आहे। त्यानंतर मी जो फूड कलर इथे काढलेला होता तो पण मी इथे ऍड करत आहे। या फूड कलरमुळे किंवा कलरमुळे काय होईल की तो खिचडी जी आपली दिसणार आहे ती अशी छान दिसेल, त्यामुळे एक लगेच आपल्याला ते खायसाठी आपलं मन तयार होईल। ओके, त्यानंतर याच स्टेजवर आपल्याला इथे जे ड्रायफ्रूट आपण रोस्ट केले होते तुपामध्ये ते पण ऍड करायचे आहे आणि चवीनुसार मीठ, कारण गोड पदार्थामुळे थोडंफार मीठ ऍड केल्याशिवाय जी एक टेस्ट आपल्याला येते ती येत नाही, चांगली टेस्ट जी आपण म्हणू शकतो ती येणार नाही। त्यामुळे चवीनुसार आपण इथे मीठ ऍड करूया आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि पुन्हा याला 1-2 उकळी येऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर मग आपण हे जे वेलची पूड आणि जायफळ बारीक करून ठेवलं होतं ते ऍड करणार आहे। थोडंफार हे थंड झाल्यानंतर जर आपण गरम याच्यामध्ये जर वेलची पूड आणि जायफळ जर ऍड केलं, ही एक तुमच्यासाठी इथे टिप आहे, ती लक्षात ठेवायची आहे। जर गरम याच्यामध्येच आपण वेलची पूड किंवा जायफळ ऍड करत असू ना, तर जो तो एक त्याची आपण छान असा सुगंध म्हणू शकतो किंवा फ्लेवर म्हणू शकतो तो तेवढा येणार नाही जेवढा आपण गरम याच्यामध्ये किंवा शिजत असताना आपण ऍड करू। सो ह्याला थोडं थंड झाल्यावर किंवा गॅस बंद केल्यानंतर आपल्याला जायफळ आणि वेलची पूड यामध्ये ऍड करायची आहे। आता आपण याला झाकून ठेवूया आणि थोड्या वेळानंतर बघू। तर आता आपण बघू शकतो की आपली फायनल जी खिचडी आहे ही या प्रकारे दिसते आणि ती चांगली झाली आहे। याची ओळख किंवा ती कशी ओळखायची हे सांगायचं असेल तर जेव्हा तुम्ही झाकण काढाल तेव्हा एक अशी पातळ साय त्यावर तुम्हाला आलेली दिसेल, जेणेकरून तुम्ही समजू शकाल की ती चांगल्या प्रकारे शिजलेली आहे किंवा झालेली आहे। सो आता गॅस बंद केल्यानंतर आम्ही सांगितलं आधी त्याप्रमाणे आपल्याला जायफळ आणि वेलची पूड इथे ऍड करायची आहे आणि छान याला असं मिक्स करून घ्या। पूर्ण खिचडीमध्ये ते पावडर जे आपण टाकलेलं आहे जायफळ आणि वेलची पूड ते मिक्स झालं पाहिजे। ओके, नाऊ ही जी आता गोड खिचडी आहे ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे। छान तुम्ही याला सर्व करून तर तुम्ही बघू शकता ही आपली अशा प्रकारे इथे गोड खिचडी तयार झालेली आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या चॅनलमध्ये तुम्हाला अशाच युनिक नवीन आणि मी इथे असं म्हणू शकते की ट्रॅडिशनल रेसिपी ज्या आहे ते तुम्हाला बघायला मिळतील। सो नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।